नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर आपला चर्चेचा कार्यक्रम धुराळा. आणि यावेळचा विषय अतिशय वेगळा आहे. महाराष्ट्रात कधी नव्हे ते विरोधी पक्ष सगळा मिळून 50-55च्या घरात आहे आणि तो स्वतःच इतका अल्पसंख्य झालेला आहे, ज्यामुळे एक संविधानिक पेच निर्माण झालेला आहे. तो म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं कुणाला आणि त्याचा फॉर्म्युला काय असावा. अशाच प्रकारची घटना किंवा असं उदाहरण लोकसभेत सुद्धा पाहायला मिळालं होतं. कारण गेल्या काही काळामध्ये काँग्रेसला अतिशय कमी जागा तेव्हा मिळत होत्या. आज जसे राहुल गांधी लगेच विरोधी पक्षनेते झाले तशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी सुद्धा असा पेच तयार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा असा पेच पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे जेव्हा विधानसभा सुरू होईल, तिचं कामकाज सुरू होईल पूर्ण क्षमतेनं, जे नागपूरला पहिल्यांदा पूर्ण सेशन सुरू होईल आपल्याला पाहायला मिळेल, त्यावेळी नेमकी स्थिती कशी असेल. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आम्ही त्या बाबतीत कोणतीही दबाव तंत्र किंवा कोणताही वेगळा विचार करणार नाही. आम्ही सहकार्य करू विरोधी पक्षांना. आता प्रश्न असा आहे, विरोधी पक्ष 3 पक्षांचं मिळून आघाडी आहे, महाविकास आघाडी. त्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा, मग शिवसेना आणि राष्ट्रवादीला. या पार्श्वभूमीवर हे सगळं कसं जुळून येणार हा मुद्दा आहे. आणि तोच विषय घेण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत शिवराय कुलकर्णी, जे भाजपचे नेते आणि प्रवक्ते आहेत, बालाजी गाडे पाटील, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते, आणि याशिवाय एक खास पाहुणे आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे अनंत कळसे. डॉक्टर अनंत कळसे हे विधिमंडळ सचिव राहिलेले आहेत आणि अनेक वर्ष त्यांनी सेवा बजावलेली आहे. विधिमंडळाचे कायदे कानून, संकेत, कारण अनेकदा संकेतही महत्त्वाचे ठरतात, याचं त्यांना अतिशय उत्तम ज्ञान आहे. तेही आपल्यासोबत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणि आपल्यासोबत आहेत पुढारी वृत्तपत्राचे सहयोगी संपादक, राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक. सगळ्यांचं स्वागत. मी एक चर्चेला पहिल्यांदा एक दिशा देण्यासाठी पहिल्यांदा उदय तानपाठकांपासूनच सुरुवात करणार आहे. तानपाठकजी, आपण इतक्या काळ विधिमंडळ, उदयजी माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? अजून माझा बहुधा त्यांचं कनेक्शन होणं बाकी आहे. हरकत नाही, आपण मग प्रवक्त्यांपासून सुरुवात करूया. मी पहिल्यांदा जाईन शिवराय कुलकर्णी यांच्याकडे. शिवराय कुलकर्णीजी, परिस्थिती आपल्या समोर आहे. जरी आपण संकेत आपल्या पक्षानं, म्हणजे आपल्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दिले असले, तरी भूमिका काय वाटते आपली? कशा प्रकारे हा, शेवटी अध्यक्ष तुमचेच असणार आहे, त्यामुळे कशा प्रकारे बघताय तुम्ही या पेचाकडे? शिवराय कुलकर्णी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? शिवराय कुलकर्णी यांच्यापर्यंत सुद्धा आपला आवाज पोहोचत नसावा. मी बालाजी गाडे पाटील यांच्याकडे जातो. बालाजी गाडे पाटील, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो हो, पोहोचतोय सर, पोहोचतोय. मी आपल्याकडे महाविकास आघाडीचे प्रतिनिधी या अंगानं मी तुमच्याकडे पाहतोय. आपलं या आत्ताच्या परिस्थितीकडे महाविकास आघाडी कसं पाहते? आता सगळ्यात महत्वाचा आपणच सुरुवात करताना उल्लेख केला की लोकसभेमध्ये 2014ला ज्या वेळेला संख्याबळ कमी होतं, हो, त्यावेळेला विरोधी पक्ष नेतेपदाचा देण्याचा मोठेपण हे भारतीय जनता पक्षानं दाखवलेलं नव्हतं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जरी सांगितलं असलं की अध्यक्ष जेथील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, तो निर्णय हा अर्थात देवेंद्रजी फडणवीस यांचा आणि भारतीय जनता पक्षाचा असणार आहे. त्यामुळं मला वैयक्तिक असं वाटत नाही की त्यांना विरोधी पक्ष नेता आणि विरोधक महाराष्ट्रामध्ये त्यांना समोर पाहिजे. त्यांना बेधुंद अशा पद्धतीनं राज्य चालवायचं आहे असं मला एकंदरीत तरी वाटतंय. कारण देशामध्ये जे पाहतोय, विरोधकांना ज्या पद्धतीनं दाबण्याचा, त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं चालू आहे, त्यामुळं मला तरी सध्या हे स्पष्ट, एकदम स्वच्छ दिसतंय की भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष नेताच कदाचित या राज्यामध्ये ठेवणार नाही. ज्या पद्धतीनं 2014 ते 19 लोकसभेचा कारभार चालला, त्या पद्धतीने चालवेल असं वाटतंय. पण आम्ही महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष म्हणून, आम्ही विरोधक म्हणून ज्या घोषणांचा पाऊस निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं पाडला, त्या घोषणा त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत आणि लोकांचं हित जोपासलं गेलं पाहिजे. पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे. यासाठी आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरून लढा देत राहू. सातत्यानं लोकांच्या प्रश्नावरती आम्ही आक्रमक पद्धतीनं लढत राहू आणि जी लोक आमची विधिमंडळामध्ये निवडून आलेली आहेत, ते लोक त्या ठिकाणावरती जर अध्यक्षांनी त्या पद्धतीनं त्यांचा आवाज दाबलाच नाही, तर ते सुद्धा त्या ठिकाणावरती बोलतील. आणि जरी दाबला तरी त्याच्यावरती निश्चित पद्धतीनं लोकशाहीसाठी सभागृहात जे संख्याबळ आहे तेवढं आणि रस्त्यावरती उतरून लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही लढत राहू. बरं,
मी अनंत कळसे यांच्याकडे जाईन. कळसे सर, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. पेच सगळं आपल्या समोर आहे. साधारण अशा बाबतीत कायदे आणि संकेत काय सांगतात? कशा प्रकारे याबद्दल ॲडजस्टमेंट होऊ शकते? विधानसभा अध्यक्षांचा यातला प्रेरोगेटिव्ह, त्यांचा रोल आणि विरोधी पक्षांमधलं एकमत, या बाबतीत आपण काय मार्गदर्शन कराल? सर, हा फार चांगला प्रश्न आपण विचारला. यामध्ये बेसिकली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर आपण संसदीय कार्यपद्धती घेतलेली अंमलात आणलेली आहे. आणि ही संसदीय कार्यपद्धती जी आहे ती ब्रिटिश वेस्टमिन्स्टर मॉडेल आपण ज्याला म्हणतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे. ब्रिटिश संसदीय प्रथा, परंपरा ह्या सर्व आपण घेतलेल्या आहेत. आणि यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या बाबत एक असं सांगायचं आहे की त्याच्यामध्ये संकेत किंवा प्रथा हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये अशा आहेत की किमान विरोधी पक्षाला सभागृहाचा कोरम पूर्ण होईपर्यंत किंवा कोरम पूर्ण करेपर्यंत तरी सदस्य संख्या असावी, असा संकेत आहे. आणि याच प्रथा आहे. आपल्याकडे 1978ला महाराष्ट्र लेजिस्लेचर लीडर ऑफ अपोजिशन ॲक्ट आला आणि या कायद्यान्वये विरोधी पक्षाला नेत्याला सर्वप्रथम मान्यता देण्यात आली, कायदेशीर मान्यता देण्यात आली आणि त्यांना सर्व फॅसिलिटीज, पर्क्स, बंगला, व्हीकल्स वगैरे सर्व पुरवण्यात आलं. पण यापूर्वी सुद्धा 1962चा जरी आपण आढावा घेतला त्यावेळी सुद्धा काँग्रेसला थम्पिंग मेजॉरिटी होती. माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा 268 सीट होत्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या, त्यापैकी 220 काहीतरी काँग्रेसला मिळाल्या होत्या. 1967ला सुद्धा तीच परिस्थिती होती, कमी जास्त प्रमाणात. 1972ला तीच परिस्थिती होती. पण त्यावेळेस विरोधी पक्षनेता सभागृहात नव्हता. आणि आता आपल्याला कल्पना आहे की यावेळेस महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि कोणत्याही एका पक्षाला 29 जागा मिळत नाही किंवा त्यांनी प्राप्त केलेला नाही. त्यामुळे यावेळेस महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नसणार महाराष्ट्र विधानसभेत, हे स्पष्ट आहे. आणि आपण प्रसन्न सर की पार्लमेंटचे उदाहरण दिलेलं आहे. राहुल गांधीला मागच्या टर्ममध्ये विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलेलं नव्हतं कारण काँग्रेसची सदस्य संख्या तेवढी नव्हती. पण यावेळेस सदस्य संख्या झाल्यानंतर त्यांना तातडीने विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. त्यामुळे सर मला असं वाटतं या विधानसभेमध्ये हा विरोधी पक्ष नेता कदाचित नसेल असं मला वाटतं. कळसे पाटीलजी, एक मगाशी फक्त माझ्याकडनं चूक झाली. शिवसेना मोठा पक्ष नाही आहे, म्हणजे महाविकास आघाडीतला. माफ करा, काँग्रेस नाही आहे. मी मगाशी काँग्रेस असं म्हणालो होतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 20 जागा आहेत, काँग्रेस 16 आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि मग समाजवादी पार्टी आणि बाकीचे सगळे आहेत. माझे 2 प्रश्न आहेत कळसे पाटीलजी. एक तर तांत्रिकता मला पूर्ण करून घ्यायची आहे. 29 हा आकडा कशा प्रकारे आला हे आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी कृपया सांगा की हा 29चा आकडा का म्हणून. आणि दुसरी गोष्ट, 29 हा आकडा हा एक कायदेशीर तरतूद म्हणून किंवा त्याची ती गरज असेल की एवढ्या आमदारांच्या तुलनेत तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळालं पाहिजे. प्रश्न असा आहे की विरोधी पक्षनेतेपद मात्र नक्की संविधानिक आहे. त्याला आपल्या महाराष्ट्रात तर कॅबिनेट मिनिस्ट्रीचा त्याला दर्जासुद्धा आहे, त्यांना एक वेगळा कक्षसुद्धा असतो. असं जर का मानल्यास तिकडे रिप्रेझेंटेशन गरजेचं आहे विरोधी पक्षांचं, आणि हे मान्य केल्यास आकडा महत्वाचा की पद महत्वाचं? नाही, यामध्ये एक प्रसन्न साहेब एक स्पष्ट आहे की विरोधी पक्ष नेता हे पद प्राप्त करण्यासाठी कोरम जो असतो 10%, म्हणजे सभागृहाच्या 288च्या 10%, आपण जर हे गणित केलं साधं त्रैराशिक तरी तो 28 पॉइंट समथिंग काहीतरी येतं, 8 वगैरे काहीतरी येतं. त्यामुळे 29 ही संख्या येते कोरमची. म्हणजे 29 ही संख्या जर त्यांच्याकडे असली एखाद्या पक्षाकडे, इंडिव्हिज्युअल पक्षाकडे, तर त्या पक्षाला ते विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं. आणि हे संकेत जे पार्लमेंटरी प्रॅक्टिस अँड प्रोसिजर, कौल एंड शब्दर आहे, मेस पार्लमेंटरी प्रॅक्टिस आहे, हे म्हणजे ब्रिटिश प्रथा परंपरा आहे. याच्यामध्ये कायद्यामध्ये 78चा जो कायदा आहे त्यामध्ये असं कुठे म्हटलेलं नाही आहे की त्याला 10% मत, सदस्य संख्येच्या 10% सदस्य हवेत, असं त्या 78च्या कायद्यात म्हटलेलं नाही आहे. पण ही फार पूर्वीची हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्सची प्रथा आहे आणि तीच प्रथा आपण पार्लमेंटमध्ये घेतलेली आहे आणि आपण महाराष्ट्र विधानसभेमध्ये तीच प्रथा घेतोय. त्यामुळे ते गटनेते असतील, विरोधी पक्ष नेते जरी नसतील तरी प्रत्येक पक्षाचे ते गटनेते असतील आणि त्यांना योग्य तो म्हणजे वेळ वगैरे जो आहे तो सभागृहामार्फत, अध्यक्षांमार्फत दिला जाईल आणि त्यांना फक्त त्या कायद्याप्रमाणे पर्स, फॅसिलिटीज, एम्युनिटी नसतील एवढंच आहे. ते गटनेते असतात ते सगळ्या. मी त्या कळसे पाटील सर, मी तुम्हाला त्या प्रश्नासाठी वेगळा येतो की विरोधकांमधला गटनेता आणि विरोधी पक्षनेता याच्यातल्या तांत्रिकता, अधिकार
आणि मर्यादा या बाबतीत मी तुमच्याकडे सविस्तर येतो, कारण फार इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही आता तुमच्या बोलण्यामुळे लक्षात आला. त्यापूर्वी मी उदय तानपाटकांकडे जातो. तानपाटकजी, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो आणि तुम्ही तो किस्सा सांगावा आपल्या प्रेक्षकांना की किती महत्त्वाचा आहे. विरोधी पक्षनेतेपद जेव्हा विधिमंडळामध्ये पहिल्यांदा भाजपनं शिवसेनेचा आमदार कमी झाल्यामुळे स्वतःकडे घेतलं, तेव्हा युतीमधल्या पहिल्या वादाची मोठी ठिणगी पडली होती. त्या पार्श्वभूमीवर आता या आकडेवारीच्या हिशोबाने जर का उद्या समजा एकत्रित येऊन काही आकडा सादर करायचा मुद्दा आला आणि ते अध्यक्षांनी मान्य केलं, कारण फडणवीसांनी तसे संकेत दिलेत, तर हा पेच तुम्ही आता कसा पाहताय? नाही, त्याच्यामध्ये एक असं होतं प्रसन्न की एकनाथ शिंदेच त्यावेळी विरोधी पक्षनेते झाले होते मला वाटतं मागच्या याच्यामध्ये. हो, तर तेव्हा असं एक होतं की काँग्रेस एनसीपीला तेही पद मिळू नये, तेही स्पेस आपणच घ्यावी, अशा प्रकारचा एक काहीतरी डाव असावा. हो, आणि त्यामुळे एकनाथ शिंदेनी ते पद घेतल्यानंतर तेच या पक्षामध्ये आले. हो, हा त्यातला एक भाग. बरं. आणि दुसरा विषय असा की मगाशी कळसे साहेब सांगत होते, पण ते जे त्यांना जास्त माहिती असेल, 10% संख्या जी आहे हो, ही मला वाटतं मावळणकर रूल त्याला म्हणतात. त्यांनी रूल घालून दिलेला मला वाटतं 10%चा. हो, ते जेव्हा पहिले अध्यक्ष झाले त्यावेळी तो लोकसभेमध्ये हो, विरोधी पक्षांना संख्या तेव्हा खूप कमी होती आणि त्यांनी तेव्हा रूल घालून दिला. कळसे साहेब सांगतील त्याच्याबद्दल काय ते. तर 10%ची संख्या ही तेव्हापासून आलेली असावी, मावळणकर रूल म्हणून. बरं. दुसरा प्रश्न विचारला तुम्ही की विरोधी पक्ष नेत्याला आता काय वेळ, आता पुढे काय होणार. हो, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये ती जागा रिकामी राहील, पण ती तरी लोकशाही दृष्टीने राहणं योग्य नाही, रिकामी राहणं जागा, असं माझं मत आहे. हो, आपल्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला तेवढंच स्थान असलं पाहिजे. विरोधी पक्ष नेता हा प्रतिमुख्यमंत्री असतो असं म्हणतात, असं एक हे आहे, हो, शॅडो कॅबिनेट. शॅडो सीएम असायला पाहिजे हो, आणि त्याचं शॅडो कॅबिनेट असतं, अशा प्रकारचं एक हे समज आहे. बरं. आणि सरकारवर एक अंकुश ठेवण्याकरता विरोधी पक्ष तेवढा ताकदवान असला पाहिजे, अशा प्रकारचा व्यवस्था आपल्याकडे असायला हवी. बरं. आणि ती जर नसेल इकडे, तर त्याचं आता देवेंद्र फडणवीस मला वाटतं सांगितलं की तो पूर्ण अधिकार जो आहे बरं. तो अध्यक्षांचा आहे. कळसे साहेब सांगतील त्यावर. बरं. म्हणजे ती संख्या जरी कमी असेल खरं आहे. तरी विरोधी पक्ष नेत्याचा नेमण्याचा अधिकार हा अध्यक्षांचा आहे, त्यांनी मान्यता द्यावी त्याच्यावर. आणि त्याला आम्ही अडकाती आणणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे. हो, ते जर खरोखर त्यांनी जर केलं तसं, तर मग पुढचा प्रश्न आहे की मग या तिघांमध्ये एकमत होईल का? हो, मग कोण त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता होणार, कुठल्या पक्षाला मिळणार, खरं आहे. हा त्यातला प्रश्न असेल. पण ते मला वाटतं सरकारने ठरवलं किंवा अध्यक्षांनी ठरवलं ते होऊ शकतं ते. बरं. आणि ते असायला पाहिजे. बरं. तर नसणं हे योग्य नाही लोकशाही अगदीच दृष्टीने. अगदीच. मी आता शिवराय कुलकर्णींकडे जाण्यापूर्वी, कारण मी मगाशी जात होतो तेव्हा फ्रीज झाली होती त्यांची फ्रेम, मी त्यांच्याकडे जातो. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीत काय संकेत दिलेत, आधी ती प्रतिक्रिया त्यांची पाहूया. ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत, हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. तेव्हा अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आता निर्णय मात्र विरोधकांवरती आहे आणि विधानसभा अध्यक्षांवर, पण शेवटी पुन्हा विरोधकांना त्यासाठी प्लीड करावं लागेल. मी बालाजी गाडे पाटलांकडे जाण्यापूर्वी एक अनंत कळसे साहेबांना एक प्रश्न मी विचारेन. कळसे सर, विरोधी पक्ष नेता हा विरोधातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा नेता तो विरोधी पक्ष नेता असतो का, विरोधकांचा नेता तो विरोधी पक्ष नेता असतो? म्हणजे मला हे विचारायचं आहे की हे तीनही पक्ष मिळून आमच्यातला हा माणूस आम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून मान्य आहे, असं जर का प्लीड त्यांनी केलं अध्यक्षांसमोर, तर अध्यक्ष तो कॉल घेऊ शकतात का? का तिथे 29 आमदार असलेलाच पक्ष लागतो? नाही सर, याच्यामध्ये प्रथा परंपरा अगदी क्लिअर आहे आणि उदयजींनी सांगितलं की जो मावळणकर नियम आहे हो. तो त्यांनी घालून दिलेला आहे, तो सुद्धा हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या प्रथेवरच आहे. त्यांचं बरोबर आहे उदयजीचं. हो. पण एक मी स्पष्ट करू इच्छितो की विरोधी पक्ष नेता हा एका पक्षाचा असतो. त्यामुळे जॉईंटली जरी यांनी क्लेम केलं सर्वांनी किंवा सगळ्यांचे मिळून एवढे आहेत, तर हा या जॉईंटली त्यांचा हा नेता आहे, बरं. आघाडीचे नेते आहेत. तर हे मला वाटतं त्या संकेतामध्ये किंवा ते जे नियम घालून दिलेले आहे त्यामध्ये बसणार नाही.
आणि तोच निकष पार्लमेंटमध्ये सुद्धा लावला आहे आणि या संदर्भात एक निर्णय सुद्धा आहे. मला वाटतं सुप्रीम कोर्टचा काहीतरी निर्णय सुद्धा आहे, तो आता माझ्याकडे आहे. बरं. पण एक्झॅक्टली मला आता तिचं टेक्स्ट आठवत नाही, AIR वगैरे. पण मागच्या प्रकरणात कोर्टाने निर्णय दिलेला आहे या संदर्भात काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याच्या बाबत. बरं. त्यावेळेस सुद्धा असं मला माझ्या माहितीप्रमाणे इफ आय एम करेक्ट, मला आठवतं की विरोधी पक्षनेता हा एका पक्षाचा असतो तो विरोधी पक्षनेता बरं. आणि त्यामुळे पक्षाला हे 10% जे असते म्हणजे हे कॉमन साधा रूल आहे की किमान कोरम तरी त्यांनी पूर्ण केला पाहिजे. बरं. सभागृह चालण्यासाठी कोरम महत्वाचा मी असतो. कळसे सर, मी त्यामुळे यासाठी नंतर कोरमची येतो. मी आता संख्या जी 2 आहे, पक्षांच्या प्रवक्त्यांकडे जातो. मी याच्यावर मी स्ट्रेस यासाठी देतोय, ती जी व्यवस्था आहे विरोधी पक्ष नेता म्हणून, एकदा की तो विरोधी पक्ष नेता झाला की त्या विरोधकांमधल्या छोट्यातल्या छोट्या पक्षापासून ते ज्या पक्षामधून ती व्यक्ती आलेली असते त्या सगळ्यांचा तो नेता ठरतो, विरोधकांमधला नेता. जसं की मुख्यमंत्री सुद्धा असतात. आणि उदाहरणार्थ, आणि आता आघाडीचं सरकार सुरू झाल्यानंतर तर राज्यपाल काही केवळ मोठा पक्ष बघितला जात नाही, तिन्ही पक्षी जातात आणि सगळ्यांनी मिळून सांगतात की 145 पेक्षा आमच्या जास्त जागा आहेत आणि राज्यपाल स्वतःच्या डिस्क्रिशनने अधिकार घेतात. तर काही गोष्टी संकेतांना ओलांडून नवे संकेत बनू शकतात. पण मी तो मुद्दा नंतर तुमच्याकडे घेऊन येतो. मी आता जातो शिवराय कुलकर्णी यांच्याकडे. शिवराय कुलकर्णीजी, पहिली गोष्ट तर स्पष्ट झाली आहे, तुमच्याकडनं तुमच्या पक्षाकडनं सकारात्मक संकेत आहेत. फडणवीसांची प्रतिक्रिया आम्ही दाखवली. पण आता यामध्ये 3 पक्षांच्या द्वारे नाव मागवलं जाईल का अध्यक्ष रिफर करतील, किंवा तुमचा या बाबतीतला एक उजवडावं काय कराल तुम्ही? नाही, देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे आपली जी मानसिकता आहे ती व्यक्त केलेली आहे आणि त्यातून भारतीय जनता पार्टीचं धोरण पण दिसतं आणि महायुतीचं पण धोरण दिसतं की विरोधी पक्षांची संख्या जरी कमी असेल निवडून आलेली तरी विरोधी पक्षांना आपला आवाज उठवण्याचा, आपले प्रश्न मांडण्याचा, आपले विषय मांडण्याचा, जे जे जनहिताचे विषय असतील किंवा सरकारच्या निर्णयांना विधायक विरोध करण्याचा संपूर्ण अधिकार जो आहे तो आघाडीतच ठेवला पाहिजे. आणि ते जे लोकशाहीचे सौंदर्य आहे त्या सौंदर्यास्थळाबद्दल स्वतः देवेंद्रजींनी भावना मांडलेली आहे. त्याच्यामुळे आता त्या महाविकास आघाडीला एकत्र बसून ठरवायचं आहे की आम्ही तिघांनी मिळून एक नेता समोर करायचा की या 3 पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जशी सुंदोपसुंदी होती तशीच सुंदोपसुंदी पुन्हा होणार असेल, आमचाच प्रमुख झाला पाहिजे, आमचाच नेता व्हायला पाहिजे असं नेते पण त्याला मान्य नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. पण विरोधकांनी एकत्र येऊन एक नाव जर सुचवलं तर अधिक साजेसं होईल, अधिक चांगलं होईल आणि एक चांगला पायंडा देखील राजकारणामध्ये पडेल. म्हणून ते त्यांना ठेवायचा आहे, हा आमचा विषय नाही. पण मला असं वाटतं की महायुती म्हणून विरोधकांना न्याय देण्याची, विरोधकांना शत्रू न मानता ते देखील जनतेचा आवाज आहे, ते देखील एका मोठ्या मतपेटीचं किंवा मोठ्या मतांचं प्रतिनिधित्व करतात, त्या प्रतिनिधित्वाला न्याय दिला पाहिजे ही महायुतीची भावना निश्चितपणे आहे. ठीक, मी बालाजी गाडे पाटलांकडे जाईन. बालाजी गाडे पाटीलजी, आता मात्र प्रश्न पक्ष आणि विरोधकांमधल्या पक्षीय संवादाचा आहे. मुद्दा असा आहे की आता एकाचा बहुमत नाही, 29चा आकडा आता गाठता येत नाही कोणत्याही एका पक्षाला. अशा वेळी सगळ्यांना मिळून एक ठरवावं लागेल. तुम्हा सगळ्या जे महाविकास आघाडी किंवा अलाइड पक्ष आहेत त्यामध्ये शिवसेना व्यतिरिक्त इतर सगळे काँग्रेसी विचारधारा, लेफ्ट लिबरल विचारधारेचे आहेत, समाजवादी पार्टी आहे, कम्युनिस्ट आहेत, शेकाप सुद्धा आहेत. तर आता काँग्रेस याकडे कसं बघणार? आकडा नुसता सिंगल पार्टी लार्जेस्ट बघितले तर शिवसेना सगळ्यात मोठी आहे. दावा कोणाचा? ना, आता सगळ्यात महत्वाचं ज्या पद्धतीनं कळसे साहेबांनी सांगितलं किंवा जे घटनातज्ञ आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं आणि जे संकेत आणि नियम सांगतात त्या पद्धतीनं बघितलं तर जी सगळ्यात मोठा जो पक्ष आहे त्या पक्षाचा पहिला अधिकार असतो. मग आता खरं तर सध्या कोरम पूर्ण महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही पक्षाकडे नाहीये. पण जो प्रश्न तुम्ही केला की काँग्रेस याकडे कसं बघतंय किंवा दावा कोणाचा असणार आहे, तर अर्थात यावरती काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब असतील, महाराष्ट्रामध्ये नानाभाऊ पटोले असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब हे जे प्रमुख नेते आहेत हे एकत्रित मिळून यावरती निर्णय घेतील मला असं वाटतं. त्यामुळे त्याच्यावरती मी बोलणं हे योग्य ठरणार नाही. पण आपण जे सांगितलं की डावे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष आहे, या सगळ्यांची मोठ एकत्रित बांधून जे मी पूर्वी नमूद केलेलं होतं की प्रचंड ज्या घोषणा आणि आश्वासन आणि स्वप्न जे महाराष्ट्राला महायुतीनं दाखवलेली आहेत ती स्वप्न पूर्ण झाली पाहिजे आणि लोकांना खिशाला परवडणारं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झाले पाहिजे. ऐका बालाजी गाडे पाटील, त्या राजकीय चर्चा आपण याआधी केलेल्या नंतरही करणार आहोत. माझा सरळ रोकडा आकड्यांवरती प्रश्न आहे. शिवसेनेनंतर मोठा आकडा आहे तुमचा, म्हणजे काँग्रेसचा 16 आकडा आहे, त्यानंतर शरद पवार आहेत. जर का महाविकास आघाडी ब्लॉकमध्ये बेरीज करायची सर्वाधिक कोणाची शक्यता असेल ती तुमची आहे, म्हणजे काँग्रेसची आहे. माझा म्हणून प्रश्न आहे, काँग्रेस क्लेम स्टेक
क्लेम स्टेक करणार का, क्लेम मांडणार का विरोधी पक्ष नेतेपदासाठी? नाही सर, याच्यावरती आमचे नानाभाऊ पटोले बोलतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून, किंवा खरगे साहेब बोलतील. आणि त्या पद्धतीनं जर महाविकास आघाडीनं निर्णय घेतला तीनही पक्षानं, तर काँग्रेसच्या पारड्यामध्ये जे टाकत असतील तर निश्चित पद्धतीनं तो आम्ही घेऊ. कारण लोकांचे प्रश्न मांडण्याची ती संवैधानिक संधी निश्चित पद्धतीनं पक्ष सोडणार नाही. पण तो निर्णय महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांचा असेल. मी उदय तानपाटकांकडे जातो, कारण ते स्वतः विधिमंडळ तर कव्हर करतात, राजकारणाच्या सगळ्या पक्षांमधल्या घडामोडींकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. तानपाटकजी, आता महाविकास आघाडीमध्ये चर्चा तर सुरू झाली असणार विरोधी पक्ष नेतेपदाच्या बाबतीत, तर साधारणपणे कल काय दिसतोय? शिवसेना काही वेगळा विचार करते का, जो काँग्रेसी ब्लॉक आहे मवियामधला ते एकत्र येऊन क्लेम करतील आणि शिवसेनेला सांगतील जरा आता थांबा थोडंसं, काय वाटतंय? मुळामध्ये महाविकास आघाडीच एकत्र राहील का नाही, अच्छा, अशीच आता एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे. बापरे. आणि शिवसेना त्यातून बाहेर पडेल आणि वेगळं लढेल अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण दिसतंय झालेलं. त्यामुळे तो मुद्दा थोडा आपण बाजूला ठेवू. विरोधी पक्षाचा जो कोणी होतो ना, तो खरं तर सगळ्या विरोधकांचा, मगाशी तू म्हणलास बरोबर आहे की सगळ्या विरोधकांचा प्रतिनिधी असतो आणि त्यांनी सगळ्यांना व्यवस्थित संधी त्यांना मिळवून दिली पाहिजे त्यांची बोलण्याची, अशी अपेक्षा असते. आता काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव ठाकरे गट यांचे जर ते एकत्र राहिले तर त्या दोघांमध्येच खऱ्या अर्थाने स्पर्धा असलेल्या पदाकरता, कारण त्या दोघांनाच अधिक आक्रमक होण्याचं हे दिसतंय मला. बरं. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस या दोघांमध्ये पाहिजे, त्या दोघांमध्ये स्पर्धा असेल. त्यातही काँग्रेस हे पद मिळवण्याकरता अधिक प्रयत्नशील राहील असं वाटतंय मला. बरं. त्यांचे गटनेते निवडले जातील आणि त्याला ते नाना पटोलेंनी सांगितले की गटनेते पदाला मान्यता देण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे, नाना पटोलेंनी सांगितलंय. तर प्रत्येक पक्षाचे गटनेते निवडले जातील. काँग्रेसचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे विरोधी पक्षनेत्यापेक्षा पक्षविरोधी नेते जास्त असतात. त्यामुळे त्यांचे जे वादंग आहेत त्यातून गटनेते पद निवडण्याला पण प्रॉब्लेम येतील त्यांच्यामध्ये, असं दिसतंय मला एकूण. बरं. तरी तानपाटकजी, ज्येष्ठतेचा निकष लावला तानपाटकजी, तर आता हे तर खरं की छोटे मोठे शेकाप सीपीआय तर सोडून द्या, पण प्रमुख शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठीचे मेजर कंटेस्टंट कोण आहेत? आता विद्यमान विरोधी पक्षनेते जे आहेत वडेट्टीवार, ते नसतील तर मग शिवसेनेमधला कोण होईल? त्यांना काय आता काही सांगता येत नाही, कारण त्यांच्याकडे कोण असे ज्येष्ठ राहिलेले नाहीत कोणी असल्याचे, सिनियर जे म्हणतील ज्यांना इतर लोक मान्य करतील. कारण कसं असतं, नेतृत्व कोणाकडे गेलं तरी ते बरोबरच्या लोकांनी मान्य केलं पाहिजे ना की हे सिनियर आहे आणि आम्ही याचं ऐकू. तसं जर नसेल तर नेतृत्वाला काय अर्थ राहत नाही. त्यामुळे शिवसेना किंवा राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील आहेत किंवा असे कोणी लोक असतील त्याच्यामध्ये. कारण बघा, बाळासाहेब थोरात आता विधानसभेत नाही आहेत, तर त्यामुळे इतर कोणी असतील, पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत नाही आहेत. बरं. तर त्यांच्याकडे ज्येष्ठ नेते कोणी नाही आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. नाना पटोले आहेत आणि अन्य कोणी आहेत, पण ते आता काय करतील त्याच्यामध्ये सांगता येत नाही आता कुठलीच गोष्ट. बरं. मी एक शेवटचा प्रश्न कळसे सरांना. कळसे सर, मी मगाशी म्हणालो तसं, तुम्ही म्हणाला तसं, गटनेता तर राहणारच आहे, ते तर येतीलच, पण विरोधी पक्ष नेता असणं त्याचे स्वतःचे, त्या व्यक्तीचे, त्या पदाचे असे काय अधिकार आहेत की जे विरोधकांमधल्या गटनेत्यापेक्षा ते पद जास्त महत्वाचं ठरतं? सर, याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्ष नेते या संदर्भातला आपल्या महाराष्ट्रामध्ये 1978ला आपण कायदा केलेला आहे. आणि विरोधी पक्षनेते पद हे घटनात्मक पद आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये नेक्स्ट टू सीएम हे विरोधी पक्षाचं स्थान असतं. त्यांना पर्क्स, फॅसिलिटीज, बंगला हे सगळं मंत्र्यांप्रमाणे सॅलरीज, अलाउन्सेस सगळं मिळते आणि त्याला विधानसभेमध्ये एक वेगळं स्थान असतं. विरोधी पक्षनेते उभे राहिल्यानंतर बोलायला सर्वांनी खाली बसायचं असतं. त्यांना प्रोटोकॉल असतो अध्यक्षांमार्फत, त्यांना एक वेगळ्या प्रकारचा प्रोटोकॉल, सीएम नंतरचा प्रोटोकॉल त्यांना दिला जातो. पहिलं भाषण कुठल्याही प्रस्तावावरचं हे विरोधी पक्षनेते सुरू करतात आणि ते मतं आपली मांडतात आणि ते कधीही इंटरप्ट करू शकतात. जसे मुख्यमंत्री कधीही इंटरप्ट करू शकतात भाषणामध्ये, सभागृहामध्ये, तसे विरोधी पक्षनेत्याला वेगळे अधिकार आहे. आणि आपल्याकडे कायदाच आहे, त्यामुळे कायद्याच्या मध्ये ज्या अमेनिटीज, फॅसिलिटीज आहे त्या सुद्धा या पदाला अवेलेबल आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद एक विशिष्ट असं वेगळं असं कॉन्स्टिट्यूशनल घटनात्मक पद आहे, तसं गटनेत्याचं नाही आहे. गटनेत्याला प्रोटोकॉल जास्तीत जास्त भाषणामध्ये मिळेल आणि पण त्यांना इतर सगळं हे जे फॅसिलिटीज आहे हे मिळत नाही गटनेत्याला. हा फरक आहे सर. मी अगदी शेवटचा प्रश्न विचारतो उदय तानपाटकांना. तानपाटकजी, सध्याचं डायनामिक्स पाहता भाजप आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे सर्वाधिक जागा आहेत,
महाविकास आघाडीमध्ये त्यांच्यातून आलेला विरोधी पक्षनेता होऊ देण्याची कितपत शक्यता आहे? परत मला प्रश्न विचारा प्लीज जरा. भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आलेली व्यक्ती विरोधी पक्षनेता होऊ देईल का, अशी शक्यता वाटते का? कोण होऊ देईल काय आता सांगता येणार नाहीये, पण भाजपला मला वाटत नाही कुठला काय फार काय हरकत असेल कोणाला करायचं याच्यावर. तर ते करू शकतात, कोणाला ते करू शकतात म्हणण्याची ते मान्यता त्यांना काय मान्यता, कारण बहुमत इतकं आहे त्यांच्याकडे की विरोधी पक्षनेता कोणीही झाला तरी त्याला फार आवाज उठवायला काय चान्स असेल असं मला काही दिसत नाही. आता हे बघा, दुसरे राजकारणामध्ये काही होऊ शकतं. महायुती मधला नेता हा विरोधी पक्षनेता होता राहिलेला आहे आता, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे पुढे काही होऊ शकतं याच्यामध्ये. खरं ते काहीही होऊ शकतं. याच नोटवरती चर्चेचा सुद्धा अंत करूया, कारण या निमित्तानं यापूर्वी सुद्धा अशा काहीही होऊ शकतं. कालपर्यंत विरोधी पक्षनेता आणि विरोधात बसलेले नंतर लगेच 2014ला सत्तेमध्ये कसे आले होते तेही आपण पाहिलं. सत्तेतले तिकडे सुद्धा गेले होते. त्याच गोष्टीचं नाव राजकारण. या कार्यक्रमासाठी आपल्याला उदय तानपाटक कळसे सर, तुमचे एक विशेष आभार. आपणही वेळ दिलेत. त्याचप्रमाणे आपले बालाजी गाडे पाटील, शिवराय कुलकर्णी यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.